मला फक्त आणि फक्त तीच दिसत होती. अगदी आपण इंस्टाग्राममध्ये बाकीच्या गोष्टी दुसर करून टाकतो, एखाद्या गोष्टीवर फोकस राहण्यासाठी अगदी तसंच. मी कुठे होतो माहीत नाही, ती कुठे होती, काय फरक पडतो ती होती, ह्यातच सर्व काही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्मार्कलिंग डोळे क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावर येत असूनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस, सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं ह्यासाठी मन आकंदत होतं, पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल, काय करू म्हणजे माझं अस्तित्व तिला जाणवेल. मला तिच्यासमोर जायचं होतं, पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमिनीमध्ये घट्ट रुतून बसले होते. तिच्याशी बोलायचं होतं, पण कंठातला आवाज कुठेतरी गायब झाला होता. हृदयाची धडधड एखाद्या जीसीबीने खडकाळ जमीन खोदावी तशा आवाजात मला ऐकू येत होती, परंतु प्रीतीला ह्याची तीळमात्र कल्पना नव्हती. आणि अगदी बेसावधपणे तो क्षण आला. अचानक तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं. हृदयामध्ये बाण घुसणं म्हणजे नक्की का असतं हे मी त्या क्षणी अनुभवलं. हृदयाच्या आतमध्ये कुठेतरी एक तीव्र कळ उमटली आणि मी धडकन अंथरुणात उठून बसलं. सर्वत्र विचित्र अंधार होता, जणू शूटिंग चालू असताना दिग्दर्शकाने पॅक अप म्हणावं आणि सर्व शूटिंग लाईट्स ऑफ व्हावेत तसे. मी घड्याळात वेळ बघितली. फक्त 2:50 झाली होती. हृदय अजूनही धडधड होतं. टेबलावरची पाण्याची बॉटल तोंडाला लावून गटागटा आणि प्यायलो आणि पुन्हा अंथरुणात आडवं झालो. बऱ्याच वेळ तगमग चालू होती. झोप येत नव्हती आणि तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. अशी विलक्षण आणि असहनीय अवस्था झाली होती. मी झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि कल्पना विलासमध्ये रममाण झालो. प्रीती पुन्हा भेटली तर काय बोलायचे, ती काय म्हणेल, आपण काय म्हणू, असले टीनेजर्सचे खेळ खेळत मेंदूला त्याच्या सुखासीन अवस्थेत आणून सोडले. सावकाश कधीतरी नंतर झोप लागली. ऑफिसमधले निळे फ्लोरोसंट हिरवे रंग आज खूपच फिक्के वाटत होते. जणू काही कोणी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रंगाची तीव्रता कमी केली असावी. मेल्ससुद्धा चेक कराव्याशा वाटत नव्हत्या. रिलीज झाल्यामुळे वर्कलोडही तसा कमीच होता, पण टीम लीड नात्याने काही कर्तव्य पार पाडणं जरुरी होतं. रिसोर्सेसना वर्क लोकेशन कसं बरं करून टाकलं, पण मन थाऱ्यावर नव्हतंच. डेस्कवर आलो तेव्हा मोबाईलचा व्हॉट्सअप ॲपचा दिवा लुकलुकत होता. जानू, हाऊ आर यू? इफ नॉट बिझी कॉल मी, लव्ह यू रूपा. क्षणार्धात नसानसामधील रक्त दुप्पट वेगानं वाहू लागलं. कशासाठी रूपाने फोन करायला सांगितला असेल? प्रीतीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल का? प्रीतीने कधी भेटायचं ह्याची वेळ सांगितली असेल का? एक ना दोन अनेक प्रश्न मनामध्ये झरझर अवतरले, पण सर्व प्रीतीसंबंधीच केंद्रित होते. मी पटकन रूपाला फोन लावला. हाय डिअर. पलीकडून रूपाचा नेहमीचा तो डिअरवाला टोन. काय ग, काय झालं, कशाला फोन करायला सांगितलास? मी एका दमातच सर्व प्रश्न विचारले. हॅलो, कूल डाऊन. बिझी आहेस का? रूपा, नाही. बोल पटकन. अरे काही विशेष नाही, असंच. रूपा म्हणते. बर सांगू? बोल. तुझे आज पाय खूप दुखत असतील ना रे? रूपा खिदळत म्हणाली. माझे पाय? नाही, का बर? तो म्हणाला. काल तू माझ्या स्वप्नात आला होतास. म्हणलं एवढ्या लांब तू आला होतास तर म्हणलं विचारावं. तोंडामध्ये इतक्या शिव्या आल्या होत्या ना, पण आवरत घेतलं. बरं ऐक ना, आत्ताचं लेक्चर झालं की लास्ट लेक्चर ऑफ आहे, भेटूयात. ऑफकोर्स तू बिझी नसशील तर. खरं तर अगदी तोंडात आलं होतं बिझी आहे म्हणून सांगावं, पण मग सुपीक डोक्यात एक कल्पना आली. ऑल राईट,
मी येतो कॉलेजपाशी नको, त्यापेक्षा डेक्कनला भेट ना CCD मध्ये. आपण जाऊ CCDला, पण मी करतो तुला कॉलेजला पिकअप, तो म्हणाला. ऑल राईट देन, वेटिंग फॉर यू, डोंट बी लेट, असं म्हणून रुपाने फोन बंद केला. रुपाला कॉलेजपाशी भेटण्याचं मुख्य कारण अर्थातच प्रीती होतं. मे बी प्रीती तिच्याबरोबरच असली तर भेटली असती. मी पटकन 2-3 मेल्स ड्राफ्ट करून पाठवून दिल्या आणि बाहेर पडलो. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचा आणि त्याहून सर्व्हिस बेस्ड कंपनीत असल्याचा एक फायदा असतो. दिवसभर कधीही बघा, क्लायंट व्हिजिटच्या भीतीने का होईना आम्ही अगदी टापटीप असतो. फार्मर्स, पॉलिश्ड शूज, हेअर जेल, परफ्यूम, त्यामुळे बाहेर पडताना आरशात बघायची सुद्धा गरज पडत नाही. वेळच्या 5 मिनिट आधीच कॉलेजपाशी पोहोचलो. थोड्याच वेळात रुपा बाहेर आली, एकटीच. हाय डार्लिंग, रुपा सरळ बाईकवर बसतच म्हणाली. काय ग, आज एकटीच? हो मग, रुपा म्हणाली. म्हणजे बाकीचा तुमचा ग्रुप कुठे गेला? आहे सगळ्यात. काहीतरी फालतू, रोज एक्झिबिशनला जायचा प्लॅन चालला आहे. मी हळूच वळून गेटकडे बघितलं, पण प्रीतीचा काहीच पत्ता नव्हता. थोडा वेळ टंगमंगळही करून पाहिली, पण उगाच रुपाला संशय येऊन चालणार नव्हतं, म्हणून मग नाईलाजानेच तेथून निघून गेलो. बरं ऐक, आपण शनिवारी लॉंग राईडला चाललो आहे, ओके? कुणी विचारलं तर लक्षात ठेव, रुपा मध्येच बाईकवर म्हणाली. मला कशाला कोण विचारायला येते? मी अजूनही वैतागलेल्याच मूडमध्ये होतो. अरे नाही, ॲक्च्युली प्रीती म्हणत होती शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला भेटायचं का? तुमचं ते डिस्कशन पेंडिंग होतं ना? मी जोरदार ब्रेक मारण्याच्याच तयारीत होतो आणि हे तू मला आत्ता सांगते आहेस म्हणजे? अरे आत्ताच तर भेटलो आपण 10 मिनिटापूर्वी. मग भेटू ना ब्रेकफास्टला. जाऊ दे, काय आपलं तेच बोलायचं. आम्ही 1000 वेळा बोललो आहे ह्यावर. तिला पटकन पटत नाही तर कशाला? नाहीतर नाही, आपल्याला काय फरक पडतो? असे कित्येक आले आणि गेले. सब अपनी जूती के नीचे. रुपा एकदम रिबेलियन वगैरे होऊन बोलत होती. तसं नाही, पण उगाच रॉंग इम्प्रेशन नको पडायला ना, म्हणून म्हणालो. ए काय रे, किती मस्त पावसाळी हवा आहे. आपण रॉंग राईडला पण गेलो नाही इतक्यात. अजून CCDमध्ये शिरताना रुपा म्हणाली. मी दोघांना कॉफी ऑर्डर केली आणि मग खिशातला मोबाईल काढून तिच्यासमोर धरला. हे बघ, काय आहे हे रुपा? वेदर प्रेडिक्शन आहे. शनिवारी बघ, हॉट अँड ह्युमिड आहे. एक्सपेक्टेड टेम्परेचर 36. हां, हे काय खरं असतं का? उलट मग तर नक्की पाऊस पडेल त्या दिवशी. छे, हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज नाहीत. अमेरिकेच्या सॅटेलाईटवरून घेतलेला डेटा ऑनलाईज करून दिलेले प्रेडिक्शन आहे हे. ते नाही चुकत. ए काय रे, छोटंसं तोंड करत रुपा म्हणाली. मला काही नाही जायला. बघ तूच काळी होशील. शेवटचं शस्त्र मी बाहेर काढलं. रुपाला काय ते आपल्या गोरेपणाचं कौतुक होतं कुणास ठाऊक, पण हा वार गरमीवर मी लागला. बर मग काय सांगू का तिला भेटूयात शनिवारी म्हणून? चालेल, माझी काही हरकत नाही, तू म्हणशील तसं, तो म्हणाला. ठीक आहे, पण एका अटीवर. आपण नॅशनलाइजमध्ये भेटायचं आणि तू मला ते कोकोनट डिलाईट देणार. कबूल? जो हुक्म मेरे आका, मनामध्ये फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या झोपवत मी म्हणालो. शनिवारची सकाळ कित्येक वर्षांनी उजाडणार असल्यासारखी भासत होती. मधल्या रात्री ऑफिसमधले कंटाळवाणे काम मंद
भासणाऱ्या संध्याकाळ जणू कधी सरणारच नाहीत अशा वाटत होत्या. सहनशक्तीचा अंत पाहिल्यावर शेवटी तो शनिवार उजाडला. प्रीतीला पहिल्यांदा भेटून 3 दिवस उलटले होते, पण ती भेट मनामध्ये अजूनही फ्रेश होती. त्यावेळेचा प्रत्येक क्षण नुकताच घडून गेल्यासारखा वाटत होता. आज पुन्हा तिला भेटायचं ह्या विचारानेच पुन्हा धडायला लागलं होतं. शेवटचं वळण घेऊन मी नॅशनल हायस्पाशी आलो. समोरच्या झाडाखालीच ती प्रीती उभी होती. धक 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 धक. झाडाच्या फांद्यांना हुलकावणी देऊन सूर्याची काही किरणं तिच्यापर्यंत पोहोचली होती. गोल्डन हायलाइट्स केलेले तिचे केस अधिकच सोनेरी भासत होते. आकाशी मरून रंगाच्या पट्ट्याचे तिचे सँडल्स आणि त्यावर बदामी रंगाचे छोटेसे फूल. रूपा कुठल्या रंगाचे सँडल्स वापरते? हू केअर्स? नेव्हर बॉदर्स टू चेक दॅट. मी गाडी पार्क केली तेव्हा प्रीतीचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्याकडे बघून तिने एक मस्त स्माईल केलं आणि मी थांबलो होतो तिथे यायला लागली. धक धक धक. हाय, गुड मॉर्निंग. मी हाय, व्हेरी गुड मॉर्निंग प्रीती असं बोललो. हाय होप, माझ्यामुळे तुम्हाला तुमचा काही प्लॅन कॅन्सल नाही करावा लागला? प्रीती म्हणते. नो, नॉट ॲट ऑल. मी म्हणतो. काही क्षण शांततेत गेले. 5-1 मिनिटामध्ये रूपा पण आली आणि आम्ही आतमध्ये आईस्क्रीमची ऑर्डर देऊन कोपऱ्यातल्या टेबलवर बसलो. सो यू वॉन्ट द ॲन्सर टू युअर क्वेश्चन? मी. प्रीती. पुढची 10-15 मिनटं मी तिला माझ्या परीने माझी आणि रूपाची बाजू पटवून देत होतो. ह्या काळात रूपाने पहिला आईस्क्रीम संपवून त्यानंतरची 2 आईस्क्रीम पण संपवली होती. माझ्या दृष्टीने ते फायद्याचंच होतं. मला माझं पूर्ण लक्ष प्रीतीवर द्यायचं होतं. हे बघ तरुण, तू म्हणतो आहेस ते तुझ्या दृष्टीने बरोबर आहे, पण अरे प्रेम असं असतं का? म्हणजे जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत. उद्या तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. प्रीती म्हणाली. तिच्या तोंडून माझं नाव ऐकताना अंगावरून मोरफीस फिरवल्यासारखा वाटत होतं. का? काय हरकत आहे? मी माझी हरकत अशी काहीच नाही. तू आणि रूपाने किंबहुना कुणीही कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण बिईंग अ सायकोलॉजी स्टुडंट मला थोडं हे विचित्र वाटलं आणि मनाला पटलं नाही. म्हणून तू मला सांग, उद्या तुमची लग्न झाल्यावर एकमेकांना विसरू शकाल? कशाला विसरायचं? आफ्टर ऑल फ्रेंड्सला कोणी असं लग्नानंतर विसरतो का आपण? रूपाने एव्हाना आपला आईस्क्रीमचा कोटा संपवला होता आणि ती आमचा डिबेट ऐकत होती. फ्रेंड्स. आपले टपोरे डोळे अजून मोठे करत प्रीती म्हणाली. आपल्या कल्चरमध्ये कधीपासून फ्रेंड्सबरोबर सेक्स करू लागले? ओ कम ऑन, वी नेव्हर डिड सेक्स. मी रूपाकडे बघत म्हणालो. नो. प्रीतीने रूपाकडे बघितले. आय मीन अनलेस यू आर टॉकिंग अबाउट फाउंडलिंग. नो यू नेव्हर डीड. खांदे उडवत मी म्हणालो. रूपा एखाद्या लहान मुलीसारखी खिदळत होती. मला खरं तर तिचा प्रचंड राग आला होता. निदान ह्या इंटेन्स्ट गोष्टी तरी तिने प्रीतीला सांगायला नको होत्या. प्रीतीने एकदा घड्याळात बघितलं आणि मग उठून उभं राहत म्हणाली. एनिवेज, मला नाही वाटत मी कन्व्हिन्स होईन. सो लेट्स स्टॉप हिअर. ऑल राईट, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. मी. नको, मला जायला हवं. उशीर झालाय. प्रीती. ओ, सिटी लायब्ररी. तू नाही गेलीस तर ती बंद होईल ना? थोड्याशा कुस्ती स्वरात मी म्हणालो. तिने 2 क्षण माझ्याकडे बघितले ॲज इफ ती माझ्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. काय? मला नाही माहीत.
प्रीती गेली आणि नेहमीप्रमाणे वातावरणातला सगळा रंगच निघून गेला. सो आज काय प्लॅन आहे? रूपाने विचारलं. माझं वाईट डोकं सटकलं होतं तिच्यावर. त्यामुळे दिवसभर उगाचच तिच्याबरोबर कुठेही फिरण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मला शांतता हवी होती. मला प्रीतीबरोबर घालवलेला हा तास, 1.5 तास पुन्हा नजरेसमोर आणायचा होता. तिच्याशी झालेल्या नजरानजरीच्या प्रत्येक क्षणी हृदयात उमटलेली ती कळ मला पुन्हा अनुभवायची होती. तिच्या त्या चंदेरी भांगड्याची किणकिण मला ऐकायची होती. सारखे सारखे चेहऱ्यावर येणारे तिचे केस आणि त्यांना सांभाळताना तिची होणारी तारांबळ मला डोळे मिटून पाहायची होती. तिच्या केवळ ओढणीच्या स्पर्शाने अंगावर उमटलेला शहारा मला पुन्हा पुन्हा जगायचा होता. आज थोडं PC बॅकअपचा काम आहे. डिस्टंगला थोडे बॅड सेंटर आलेत. सो डेटा कॉपी करून सगळं फॉर्मॅट करायचं आहे. व्हॉट अबाउट यू? मी रूपा म्हणाली. मला पण आज जनरल कंप्लीट करायचं आहे. मागच्या आठवड्यात काही झालं नाही ते आज बसून करावं लागेल सगळं. रूपा म्हणाली. ठीक आहे, चल मी सोडतो तुला घरी. गाडीला किक मारत मी म्हणालो. रूपाला सोडून घरी येताना मनामध्ये प्रश्नाचे अनेक तरंग उमटत होते. केवळ 1-2 भेटीतच प्रीती एवढी का आवडावी? रूपासुद्धा मला पहिल्याच भेटीत आवडली होती, पण आज ती कदाचित मला तेवढी नाही आवडत जेवढी इतके वर्ष आवडत होती का? माझं मन एवढं थिल्लर आहे का? कशावरून? काही वर्षानंतर प्रीतीच्या बाबतीत पण असंच नाही होणार? कदाचित हे प्रीतीबद्दलचे क्षणभंगूर अट्रॅक्शनही असेल. कदाचित 2-4 दिवसांनी मला रूपापूर्वी इतकीच आवडेल. कदाचित प्रीतीचा कोणी बॉयफ्रेंड असेल, कशाला असणारच. अनेक प्रश्न भाजायला ठेवलेल्या पॉपकॉर्नसारखे मनात उसळत होते, ज्याची उत्तरं शोधणं गरजेचं होतं, शक्य तितक्या लवकर. नेक्स्ट भाग बघण्यासाठी मराठी कथासंग्रह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कथा आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.